आपण शेतकऱ्याची आणि शेतकऱ्याला अडचण आली नाही पाहिजे हे काम आपण केलं. आम्ही शासन येऊ राहिले. मी जास्त बोलणार नाही, पण 13 तारखेला तुम्हीच उमेदवार समजून आपल्याला धनुष्यबाण या निशाण्यावर मतदान करा. आणि मला खात्री आहे की तुम्ही निश्चित मला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देता. माझ्या समोरचे उमेदवारी पहिलं हिंदुत्वाच्या गप्पा मारत होते. फॉर्मवर काय लिहिलं त्यांना औरंगाबाद. आता त्या भागात गेला का औरंगाबाद म्हणतो, इकडे आला गुलमंडीकर तर संभाजीनगर म्हणतो. म्हणजे अशी परिस्थिती त्याची झाली. ते एका तमाशात एक उमेदवार उभा असतो आणि तो मतदार दोघं गुण असतो. समजा उमेदवार 2 उमेदवार असते आणि मतदार एक असतो. समजा एकाची निशाणी असते गाढव आणि एकाची असती, म्हणजे एकाचं गाढव असतं आणि एकाची निशाणी घोडा असतो. बरोबर, तुम्हाला माहिती आहे. समोरचा उमेदवार आला ते काय करायचे, आला रे आलं गाढव आलं. दुसरा उमेदवार समोरून आला की आला रे आलं घोडा आला. एका वेळेस काय होतं, दोन्ही उमेदवार संघच येते. काय अशी परिस्थिती खैरीची झाली. त्याला काहीच समजा ना. फडणवीस साहेब, तुम्हाला मी परवा एक व्हिडिओ क्लिप दाखवली. मला एक सांगा, मला सांगा किती आपला उमेदवार, म्हणजे मला हे सांगायचं की मी त्याला काही बाकीच्या भाषेत नाही बोलणार, पण त्यांनी काय सांगितलं, उदय सामंत साहेब, मुस्लिम समाजानं जर 5 वेळ जर नमाज पढला आणि एखाद्याला जर बिमारी असतं, नुसतं फूक गेलं त्याचा आजार बरा होतो. म्हणजे आपण कोणा धर्मावर टीका करीत नाही. हा त्यांच्या धर्माचा विषय. मला सांगा इतका बालिश. पहिले पुढे ठेवत होता खिशात. तुम्हाला माहित असं विलासराव देशमुख वारले आणि एका भाषणात खुशाल म्हणतो माझ्याकडे पुडी होती, माझ्याकडे कोणी आलंच नाही. हे दवाखाने कशाला वाढले सगळे. म्हणजे असा उमेदवार आपल्याला भेटला, त्याच्याकडे विजन नाही, त्याला काही माहीत नाही, त्यांना फक्त गटातटाचं राजकारण केलं. म्हणून मला सांगायचं की अशा उमेदवार बोलण्यासारखं भरपूर होतं, पण आता आमचं लक्ष सगळं अमित शहा भाईकडे आणि देवेंद्र फडणवीसकडे. म्हणून मी विनंती करतो आपण मतदान करावं. मला यायला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो.